कोतुळगावची ग्रामसभा 18/8/2025 रोजी झाली असताना त्या ठिकाणी सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ उपस्थित होते. त्या ठिकाणी सरपंच अपात्र झाले असे बाळासाहेब जयराम देशमुख बोलत होते. त्यानंतर सरपंच आणि माझी चर्चा चालली होती. त्यानंतर ते अचानक ग्रामसभेतून उठले आणि तू जास्त बोलतो, तुझीच ग्रामपंचायत आहे. आणि त्यानंतर त्यांचे मुलगा शुभम बाळासाहेब देशमुख, त्याच्यानंतर पुतण्या धनंजय रमेश देशमुख हे खालून उठले आणि मला शिवीगाळ, दमदाटी, मारहाण करण्यास तयार झाले. त्यानंतर मी पोलीस स्टेशनला रितसर तक्रार केली. 8 महिने होऊन गेले तरी पोलीस स्टेशन अजून काय त्याचा तपास करत नाहीये. तरी मला न्याय मिळावा पोलीस स्टेशनकडून. 8 महिन्यानंतर बी हे करून त्यांना नोटिसा पाठवून ते काय हजर होत नाही. त्यांच्यावर त्यांना अटक करण्यात यावी आणि त्यांचे ते कोतुळ गावातील गावगुंड लोकांना हे करून हाताशी धरून मला शिवीगाळ करण्यास प्रवृत्त करतात. तरी त्यांना पण त्याचा चाप बसावा आणि त्यांचे ते प्रशासकीय अधिकारी पदावर काम केलेलं आहे. त्यांनी त्या पदाचा गैरवापर करून ते प्रशासनास विठीस धरतात. त्याची पण चौकशी व्हावी आणि पुण्यामध्ये गैरमार्गाने कमावलेली संपत्ती त्याची पण चौकशी व्हावी. अँटी करप्शन मार्फत चौकशी व्हावी. नमस्कार. कोतुळ ग्रामपंचायत 2025 रोजी ग्रामसभा झाली होती. त्या ग्रामसभेमध्ये बाळासाहेब जयराम देशमुख यांनी माझे चुलते गावचे उपसरपंच संजय पांडुरंग देशमुख यांच्यावर दादागिरी केली, शिवीगाळ केली. त्यांचा पुतण्या धनंजय रमेश देशमुख आणि त्यांचा चिरंजीव शुभम बाळासाहेब देशमुख यांनी जे गावामध्ये गैरवर्तन केलं त्याबद्दल आम्ही पोलीस स्टेशनला सर तक्रार दाखल केली. त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही PI बोरसे साहेबांना आम्ही 4 वेळा विनंती केली, पण डिपार्टमेंट कुठल्याही प्रकारे दखल घेत नाही. डिपार्टमेंटने आम्ही वारंवार विनंती करूनही कुठल्याही प्रकारे दखल न घेतल्यामुळं आम्हाला परिणामी DYSP साहेबांशी संबंधित गेलो आणि त्या अनुषंगाने कोतुळमध्ये यांनी आत्तापर्यंत केलेलं नाही का पेट्रोल पंपावर त्या कामगाराला मारहाण केली, ग्रामसेवकला ग्रामपंचायतीमध्ये जाऊन शिवाळा केली. त्यानंतर अकोले पंचायत समितीमध्ये तत्कालीन BDO यांना पण जाऊन तिथे शिवीगाळ केली. म्हणजे हा माणूस स्वतः समजतो काय? कोतुळ पोलीस इथं अकोले पोलीस स्टेशनला आता परवा दिवशी येऊन इथं गोंधळ घातला. गावातले 50 ते 60 लोक इथं घेऊन आले, दहशतवाद निर्माण केली, वातावरण निर्माण केलं. म्हणजे हा माणूस समजतो काय स्वतःला? त्यांनी आता रिटायर झाले, गैरकारभार केलाय. ते पुण्याच्या बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलाय आणि त्या भ्रष्टाचाराच्या जीवावर तो इथं येऊन दादागिरी करतोय. तर त्या भ्रष्टाचाराची सुद्धा चौकशी व्हावी. आणि ते म्हणतात ना सुमोटो, तर आमची गावकऱ्यांच्या वतीने मी गावातल्या व्यक्तिगत नाही का माझ्या कुटुंबाच्या वतीने सांगतो की याची सुमोटो मार्फत चौकशी व्हावी. आम्ही PI साहेबांना विनंती करतो, साहेब आमच्या कुटुंबाला ह्या कुटुंबापासून धोका आहे. भविष्यात काही घडल्यास याला जबाबदार स्वतः PI साहेब राहतील. आणि आम्हाला जर न्याय भेटला नाही तर आम्हाला वरच्या वर्गात जावं लागेल.